नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तब्बल आपण 1 ते 1.5 महिन्यानंतर ब्लॉग बनवत आहोत. तर इकडे बघता, इकडे मनुताई सुद्धा आज आलेले आहे. तर म्हणलं ब्लॉग एखादा बनवावा. तर आम्ही चाललो आता मंडईमध्ये, मनुताईला काहीतरी शॉपिंग करायची यासाठी. तर आता जाऊयात मंडईमध्ये. आणि आज एकदम मोठा बेत आहे. तर ते म्हणजे आज मटण वगैरे बनवलेलं आहे. कोकणी स्टाईलने आपण आज मटण वडे बनवणार आहोत. तर ते सुद्धा थोडक्यात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर आता सुरुवातीला जाऊयात आता आपण मंडईमध्ये. म्हणून ते बघूयात काय शॉपिंग करते. आणि वाजलेत बघा किती, आता जवळपास 11:30 वाजलेले आहेत. भरपूर ऊन लागतो एकदम प्रचंड. आता फायनली मित्रांनो मंडईमध्ये आलो आहे. इकडे बघताय शारजा गणपती बाप्पाचं दर्शन घ्या सगळ्यांनी. आतमध्ये काय तर जात नाही आहे. आणि इकडे पार्किंग सुद्धा आता मिळाले. म्हणून ते बघा इकडूनच दर्शन घेते आतून. थोड्या वेळाने जाऊयात आतमध्ये, कारण की आता ऊन भरपूर लागते बघा इकडे. आतमधून आपण आता मंडईमधून जाऊयात. सगळ्या भाज्या स्वस्त दरात मिळतील. कढीपत्ता वगैरे आहे. आज संडे आहे त्याच्यामुळे थोडीफार गर्दी आहे इकडे. मित्रांनो, कलिंगडचा सीझन आहे इकडे. कलिंगड बघा किती आहेत. 80ला 100ला 2. काय करायचं, चल नंतर घेऊ. आता ओझं तिकडे कुठे घेऊन जाणार आपण. मित्रांनो, हा जो मनोरा बघताय ना, हा संध्याकाळी बघायला खूप मजा येते. खूप लाइटिंग वगैरे असते इकडे या बाजूला. आणि जर तुम्हाला काय जर शॉपिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. तुम्हाला स्वस्तात मस्त सगळ्या वस्तू मिळून जातील, खास करून लेडीजसाठी. मित्रांनो, इकडून आपण पुढे दगडूशेठला जाऊ शकतो. आपलं थोडं काम या बाजूला आहे, त्यासाठी आपण इकडे जाऊयात. आय डोंट नो, म्हणून त्याचं पर्सनल काम आहे, सांगत नाही ती. तर जाऊ देत. वाव, इकडे बघा किल्ले शिवजयंतीसाठी एकदम भारी बनवले होते ह्या बाजूला इकडे. आणि ह्या बाजूला इकडे आहे ना ही मंडई, आणि ह्या बाजूला मेट्रोचं स्टेशन आहे. कॉटनचं देऊ का? हा, कॉटनमध्ये काळा नको. हां, 2 चपाती मला, लाल किंवा सत्तरंगी. बाबू वेणू मंदिरात आपण आलोत गणपतीचं दर्शन करण्यासाठी. एक्झॅक्टली मित्रांनो, आम्ही आता आतून चाललोय. इकडे बघता ना, इकडे कांदे बटाटे वगैरे सगळ्या गोष्टी स्वस्त मिळतात. सगळे लोक बसलेले आहेत. वी आर रिटर्न बॅक टू शारजा गणपती मंदिर. चल म्हणून ते मंदिरामध्ये जाऊन येऊयात. आलोय तर बरं, ठीक आहे, मी जाऊन येतो. गणपती बाप्पा मोरया. शारजा गणपतीच्या एक्झॅक्ट बाजूला इकडे बांबूपासून बनवलेल्या वस्तू आहेत. तर इकडे तुम्ही पाहू शकता. इकडे तुम्हाला होलसेल दरात या सगळ्या वस्तू मिळतील. 150 रुपयाला. काय म्हणतात तुमचे? दुर्डी. दुर्डी, हा, लग्नामध्ये यूज करतात ना. आणि ही वाली 250. अच्छा, 250 रुपयाला. औषधी हे कितीला आहे बघा. हे येते नाही नाही, त्याच्यावरचं नाही नाही नाही, हे इकडचं. हां, 350. ओके, ठीक आहे. आणि हे सूप वगैरे 120-100. ओके. तिकडे इकडे तुम्ही आता रेट पाहिलेच असतील, या पद्धतीचे रेट आहेत. आणि इकडे वरचे मावशी हे बघा इकडे लावलेत. ओके ओके, तुम्ही बसलात का असेत. मावशींचं मेन दुकान. आणि मावशी बघा इकडे बनवतात त्या वस्तू. विचार ना म्हणतो, हे कितीला आहे बघ. हे खूप छान आहे. दुर्डी वेडी. दुर्डी कशी? अच्छा, 200 रुपये. बघा, तर तिकडे पूर्ण तोच मार्केट आहे. इकडे तुम्ही येऊन काही खरेदी करू शकता. या बाजूला इकडे बघताय हे मंडई आहे, शारजा गणपतीचं मंदिर आहे. त्याच्याच एक्झॅक्ट बरोबर बाजूला वडे ठेवायला हे चांगलं आहे रे. मस्त एकदम ऑर्गॅनिक. हेच चांगलं आहे. हां, हे पकड.
वाव, केवढं भारी आहे. मावशी हे कितीला आहे? म्हणून तर हे खूप छान वाटतंय वडे वगैरे ठेवायला. पुरणार आहेत त्याच्यात हा पुरणार नका नाही पुरणार. वडे आपल्याकडे फायनली हे घ्यायचं डिसाईड झालेलं आहे, वडे वगैरे भाकरी वगैरे ठेवण्यासाठी. मावशी प्राईस व्यवस्थित सांगा, 100च्या आतमध्ये सांगा फक्त. बघा इकडे ते मजबूत आहे ना. हो हो काय मजबूत करून करायचं, ते खालीच जाणार आहे ना त्याचं तळ. याच्यामध्ये टाकलेलं आहे आला लसूण पेस्ट आणि चिकन आहे ना, सॉरी मटन आहे ना, स्टार्टिंगला बॉईल करून घेतलेलं आहे आणि त्याचा हा रस्सा. आपण टाकत आहोत लाल तिखट मसाला. याच्यामध्ये हिंग सुद्धा थोडंसं टाकलेलं होतं आणि हे आहे मटन मसाला. एक मटन मसाल्याची पुढे ऍड केलेले आहे. येईल आता नॉनस्टॉपला यायला किती वेळ लागतो? अरे तिला आणायला बोलवलं स्वारगेटला. तेच म्हणते ती येईल आता स्वारगेट. फायनली मसाला सगळा भाजून झालेला आहे. त्याच्यानंतर आता टाकलेलं आहे मटन. हे सुकं की ओलं आहे? हे पहिलं सुकं, त्याच्यानंतर ओलं पण असं होणार आहे. त्या बाजूला चाललेले मॅगी, कारण जबरदस्त भूक लागलेली आहे. हे सगळं बनवलं खूप वेळ लागेल कारण की वडे सुद्धा बनवायचे अजून. वा क्या जबरदस्त. फायनली कैलास डेअरी इथे आलो आहोत कलाकंद घेण्यासाठी. दीदीला स्वारगेटवरून घेऊन आलो आता. इथे कलाकंद घेऊयात आणि घरी जाऊयात, कारण की कलाकंद लवर खूप आहेत. तिकडे बघताय फडगेट पोलीस चौकीच्या समोरच एक्झॅक्ट कैलास डेअरी आणि फेमस आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. फायनली रेडी झाल्यावरती मी आलोय. वा जबरदस्त आहे. रस्ता पण रेडी झाला का? एवढंच रस्ता ओके. फायनली सुकं बघता इकडे एकदम झणझणीत झालेलं आहे. या बाजूला इकडे काय करते काय आय डोंट नो. मुगूची खिचडी, मुगूची खिचडी. आणि इकडे त्या बाजूला ओलं ओलं मटण आणि सुकं मटण तुम्ही बघितलंच असेल. थोडं जेवायला घेऊ चालू केलं हिने झणझणीत खायला. तिकडे झालंय की सी. फायनली वडे रेडी झालेले आहेत इकडे बघताय आणि मटन क्या जबरदस्त. आणि इंडियाची मॅच आहे आज, जबरदस्त मजा येणार आहे आज. हे काय इकडे राईस आहे. हो शेट काय खातो तू काय रे. तर फायनली मटन वडे रेडी झालेले आहेत इकडे बघताय. सगळेजण खायला घसरलेले आहेत. 4 वाजायला आलेत. आमचं अजून जेवण रेडी नव्हता. बघा 3 बायका असून काय काय करत होते काय माहिती बाबा सकाळपासून. तर अशा पद्धतीने आजचा बेत झालेला आहे. कसं झाले दीदी? एक नंबर झालेला आहे अशी हिची रिॲक्शन आहे. आता तुम्ही खाऊन घ्या आणि तुम्ही पण आम्हाला सांगा. मी पण इकडे खाऊन घेतो. सी फायनली आम्ही सारसबागच्या इथे आलोय. निहितला जरा खेळायचं होतं त्यासाठी. इकडे मनुताई, इकडे निहित वगैरे आहे. हा हे याला द्या निहितला द्या. हे लाईट दे निहितला. त्याचे 2 भाग झाले. लाईट वेगळी भिंगरी वेगळी. उडव असं उडतं. इथं बघ कशी उडत बघ. अरे 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 होली पण स्पेशल आहे दीदी. 3 करू का? 3 काय करायचे खायचंय बघ काय. एकच करा मावशी. मावशी 1 नंबर. आम्ही इथेच राहतो, परत येतो खायला. आता एकच करा कारण की घरी गेले मटन. हा संडे स्पेशल. आले का आपले 20 किलो. तुम्ही ज्या पद्धतीने कमिटमेंट केली होती त्या पद्धतीने मी आता आलो होतो. आम्हाला चांगले ऍडव्हान्स मध्ये बनवून द्या. हा क्वालिटी. कोण मॅच कोणाची सांग? तेवढं माहिती आहे होय. 1 छक्का 1 चौका. तो काय हसतोय तो. नाही ना करल पण काय. सबसे ज्यादा शतक 50 विराट कोहली.
चक्का मारा बघा ना. अहो कसला मारला ना. लय उंच गेला. लय उंच गेला. हा ये फायनल आता लास्ट चालू आहे. विराटला शतकला 8 रन पाहिजे. एक चौका आहे, एक 2 चौके म्हटलं. अरे अरे तू काय पाकिस्तानी आहेस का आवड झाला करायला. एक छक्का पाहिजे ना. हा बघ रोहित शर्मा हसायला लागलाय. एक 6 एक 4 आणि आता चौकार बसायला पाहिजे नाही तर 6 तरी. अरे खतरनाक. विराट कोहलीला वाटलं पण नाही की त्याचं शतक होईल म्हणून. अक्षर पटेलने त्याला हेल्प केला. ए जिंकली इंडिया. हे बघ शेवटच्या ओव्हरला. मित्रांनो तुम्ही फटाके बघू शकता इकडे. टेरेसला आलो आता. इंडिया मॅच विनिंग झाल्याच्या नंतर जो जल्लोष असतो ना तो एकदम खतरनाक. FC रोडला तर गेलात तर लाजवाबच. हे बघा हे बघा हे सगळे चालले FC रोडला. हे बघा इकडे खाली. हे बघा इकडे बघाल तुम्ही इकडे फुल धूरच उडवलाय.